तर आज आपण विज्ञान इयत्ता 7वीतील विज्ञानातील पहिला घटक सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत। तर आता पाहूयात सजीव सृष्टी अनुकूलन आणि वर्गीकरण म्हणजे काय। आपली जी काही सजीव सृष्टी आहे, प्राणी सृष्टी किंवा वनस्पती सृष्टी, यामध्ये जे काही बदल घडून आलेले आहेत किंवा त्या बदलांमुळे त्यांचे जे काही वर्ग पडलेले आहेत त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। तर पहा, आपल्याला इथे काय सांगितलं, थोडं आठवण्यासाठी सांगितलेलं आहे, थोडे आठवा। सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते। पहा, आपल्या अवतीभोवती जे काही सजीव आहेत जसे की वनस्पती आणि प्राणी, यामधील विविधता कशामुळे लक्षात येते। तर पहा, आपल्या जवळपास काही वनस्पती आहेत, त्यामध्ये काही खुरट्या असतात, काही उंच असतात, काही फुलांच्या असतात, काही न फुलं येणारे असतात, काही पाण्यात येतात, काही जमिनीवर येतात, काही इतक्या सूक्ष्म असतात की आपल्याला त्या सूक्ष्मदर्शी यंत्राशिवाय दिसत नाहीत, तर काही इतक्या विशाल काय आहेत की आपल्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही। काही वनस्पती या पाण्यात येतात, काही वाळवंटात येतात, काही बर्फाळ प्रदेशात येतात, काही एकपेशीय आहेत, एकाच पेशीचे बनलेले आहेत, आणि काही बहुपेशीय म्हणजे अनेक पेशी आहेत, काही पृष्ठवंशीय आहेत, काही अपृष्ठवंशीय आहेत। त्याचप्रमाणे जलचर, भूचर, उभयचर, नभचर, सरपटणारे असे कितीतरी प्राणी आहेत जे आपल्या पूर्ण सजीव सृष्टीमध्ये भरून उरलेले आहेत। आपली जी सजीव सृष्टी आहे ती यामुळे एकसारखी नाही, ती पूर्णतः वेगळी आहे, विविधतेने भरलेली आहे, विविधतेने समृद्ध अशी झालेली आहे। तर आता तुम्ही सांगा पाहू मला, काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारचे आहेत का। पहा, तुम्ही मला आता हे सांगायचं आहे की काश्मीर आणि राजस्थान या दोन्ही ठिकाणी आढळणारे प्राणी असो की वनस्पती असो त्या एकाच प्रकारच्या असतील का। नाही, तर त्यामधला फरक आपण सरळ सांगू शकतो। तुम्ही म्हणाल मॅडम, काश्मीर येथे बर्फ असतं आणि राजस्थानमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नसतं, मग तिथे एकसारखे प्राणी किंवा एकसारख्या वनस्पती तुम्हाला कशा दिसतील। अगदी बरोबर आहे, काश्मीर सारख्या प्रदेशात आपल्याला काय मिळतं, काश्मीर सारख्या हिमप्रदेशात जिथे सारखी हिमवृष्टी होते, अगदी गारठा असतो, तिथे आपण सुद्धा काय करत असतो, स्वेटर घालून जायला लागतं आपल्याला। आपण साध्या अशा पोशाखात ते तिथे वावरू शकत नाही। मग तिथल्या वनस्पती आणि प्राण्यांना कोण स्वेटर देणार बरे। मग त्यांच्यामध्ये तिथे काही त्यांच्या अवयवात काही बदल झालेले असतात, ज्यामुळे तिथे कितीही बर्फ पडला तरी त्यांना नुकसान होणार नाही। पहा, तिथे कोणत्या कोणत्या वनस्पती आपल्याला मिळतील। काश्मीरमध्ये आपल्याला देवदार, पाईन अशा सूचीपर्णी वनस्पती मिळतात। सूचीपर्णी आकाराच्या वृक्ष तिथे आहेत। सूचीपर्णी म्हणजे काय, ज्याचं टोक शंखूसारखं असतं त्याला सूचीपर्णी म्हणतात। मग असे वृक्ष आपल्याला कुठे मिळतात, काश्मीर सारख्या हिमप्रदेशात। तर वाळवंटात म्हणजेच राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभूळ, निवडुंग यासारख्या वनस्पती आपल्याला तिथे दिसतात। तर का असं होतं, काश्मीरमध्ये हिमवृष्टी सारखी असते म्हणून तिथल्या वृक्षांची गरज काय असेल की आपल्या पानांवर बर्फाचा थर जमू न देणे। या उलट वाळवंटामध्ये म्हणजेच राजस्थानमध्ये काय आहे की त्यांना आपली पाण्याची जी गरज आहे ती अगदी मुळा खोलवर रुजवून त्यांना पूर्ण करावी लागते, आणि जे मिळालेलं पाणी आहे ते बाष्पीभवनाद्वारे लगेच उडून जाऊ नये म्हणून त्याला साठवण करून ठेवण्याची सुद्धा त्यांना गरज आहे। आपल्याला इथे चित्रात दिसत आहे की प्रखर उष्णता असते, वाळू आहे, पाण्याचा कुठे लवलेशही नाही, आणि काटेरी असे झुडपं आहेत, काटेरी झाडं, निवडुंगासारखी झाडं दिसत आहेत आपल्याला इथे। यामुळं काय होतं, यांची खोडं मासल आहेत। पहा, हे आपण नंतर पाहूयात। तर आता प्राणी झालं, आता आपण पाहूयात वाळवंटामध्ये कोणते प्राणी आढळतात।
तर वाळवंटामध्ये आपल्याला उंट हा प्राणी आढळतो. मग उंट काश्मीरमध्ये आढळेल का आपल्याला? नाही. काश्मीरमध्ये केसाळ प्राणीच आपल्याला आढळतील का? कारण तिथे जितकी थंड आहे त्या थंडीमध्ये जर त्यांना तग धरून राहायचं असेल, जिवंत राहायचं असेल, तर त्यांच्या अंगावर ते झालेलं बदल आहे, त्यांच्या शरीरात तो झालेला बदल आहे. त्यामुळे आपल्याला काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशात प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या आढळणार नाहीत. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की बाळांनो सांगा बरं, काश्मीर आणि राजस्थान यामध्ये आढळणारे प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये काही बदल आहेत का? तर तुम्ही काय सांगणार? हो, नक्कीच बदल आहे. कारण काश्मीर हा हिमप्रदेश आहे, तर राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे. काश्मीरमध्ये सतत हिमवृष्टी होत असते, तर या उलट राजस्थानमध्ये पाणी सुद्धा नाही. म्हणून तिथल्या वृक्ष आणि प्राण्यांमध्ये सुद्धा बदल असतात. मग आता आपण अनुकूलन पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा अनुकूलन म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक सजीव, मग तो प्राणी असो किंवा वनस्पती असो, तो ज्या परिसरात वाढतो, ज्या वातावरणात तो वाढतो, तिथं जर त्याला जिवंत राहायचं असेल किंवा जीवन जगायचं असेल, तर त्याच्या शरीरातील अवयवामध्ये किंवा त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतात. आणि या बदलालाच आपण काय म्हणतो? अनुकूलन असे म्हणतो. आणि हा बदल 1-2 दिवसात किंवा 1-2 महिन्यात आणि 1-2 वर्षात झालेला नसतो, तर हा बदल घडून येण्यासाठी खूप कालावधी लागतो. म्हणून आपण अनुकूलनाची व्याख्या कशी करणार? आपल्या सभोवतालच्या वातावरणात मिळते जुळते घेणे, आपल्या सभोवतालच्या वातावरणात किंवा परिसरात मिळते जुळते घेऊन जीवन जगण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? अनुकूलन म्हणतात. हे अनुकूलन काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या वर्तनात झालेलं बदल आहे. हा बदल कोणाला अनुसरून होतो? हा बदल तेथील परिस्थिती, परिसर आणि वातावरण यांना अनुसरून हा बदल होत असतो. यामुळे काय होतं की तिथे ज्या काही वनस्पती असतील, प्राणी असतील, जे काही सजीव असतील, ते आपल्या शरीरातील अवयवात किंवा आपल्या वर्तनात बदल करत असतात. तर आपण आज सजीव सृष्टी यामधील अनुकूलन हे पाहिलेलं आहे. ते अनुकूलन का होतं? तर ते अनुकूलन तिथे आपल्याला जीवन जगता यावं, कुठल्या परिस्थितीत आपल्याला जीवन जगत असताना त्या परिस्थितीशी सामावून घेता यावं, म्हणून हे अनुकूलन शरीरात घडत असतं. हे अनुकूलन कोणाच्या शरीरात होतं? निर्जीव वस्तूंच्या शरीरात होतं का? नाही, हे फक्त सजीवांच्याच बाबतीत होत असतं. तर तुम्हाला अनुकूलनासाठी एक तक्ता दिलेला आहे, वनस्पतीमधील अनुकूलन. तुम्ही हा तक्ता पाहायचा आहे. हा तक्ता आपल्या मागच्या इयत्तेतील माहितीवरती आधारित आहे. मग तुम्ही हा तक्ता मला लिहून किंवा पूर्ण करून पाठवायचं आहे. जसं पहा, कमळ कुठे उगवते? कमळ ठिकाण काय आहे? पाणी. मुळाचा प्रकार काय आहे? त्याचे मूळ कसे असतात कमळाचे? मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, तंतुमय असतात. आता पहा, पानांची विशेषता. कमळाचे पान कसे असते? गोलाकार, पसरट आणि मोठी असतात आणि पानावर मेंचट थर असतो. आणि खोडाची विशेषता काय आहे? तर कमळाचे खोड हे जाडसर कंदासारखे असते. मग तुम्ही मला अशीच माहिती निवडुंग आणि वड याविषयी सांगायची आहे. यानंतर आपण जलीय वनस्पतीमधील अनुकूलन हा भाग नंतर पाहूयात.